वेलकम टू माय ब्लॉग चॅनल। मी तुमचा लाडका सिद्धार्थ लोखंडे। रत्नागिरी सिरीज मध्ये आता आपण दुसऱ्या ठिकाणी जात आहोत, तो आहे अंबोलगड। सध्या मी आहे धारतरे पेट्रोल पंपाच्या इथे आणि इथून अंबोलगडचा रस्ता आहे। आज एकटा सोलो करणार आहे राईड, म्हणून रस्ता काय एवढा दाखवायला होणार नाही, जेवढा होईल तेवढं मी दाखवतो, कारण मी ट्रायपॉड पण आणलेला नाहीये। सोलो जातोय अंबोलगडला। बघूया 15-16 किलोमीटरची रनिंग आहे। कसं जाते ते बघणार, प्लस नाटे पण लागतोय। नाट्यात आपल्याला जीटीव्हीटी आहे, जर नाट्यात एक्सप्लोर करायला लागले तर आपण नाट्यात करूया। चला मग ब्लॉगला। हे गाईस, आता मी नाट्यामध्ये पोचलेलो आहे। नाट्यातून ॲटलिस्ट 5-10 मिनिटाची रनिंग असेल। हा नाट्याचा असा एरिया आहे आणि मला इकडचं माहीत नाही, मी तर सोलो करतोय। बघूया कसं जातंय ते। आणि काय एकटाच चाललोय आता। ह्या रूटने जायचं आहे का इकडून जायचं आहे ते एक्झॅक्टली बघतो आणि त्या रूटला जातो आणि डायरेक्ट गड काय आहे त्या गाडाचं नाव गाईस, हे वाटतं नाट्याची बाजारपेठ आहे, कदाचित वाटतं मला। गाईस, नाट्यामधून 2 रस्ते आहेत, एक इकडचा रस्ता आहे आणि एक ह्या साईडने शॉर्टकट आहे। तर आपण शॉर्टकटच मारूया, बघूया। इकडून एक रस्ता आहे पण हा एक आहे, हा लॉंग कट आहे थोडा, पण हा शॉर्टकट आहे। आपण शॉर्टकटने जाऊया। ओ माय गॉड, रस्ता बघा गाईस, पूर्ण जंगलातून रस्ता कदाचित आहे। एक नंबर वाटतंय, एक नंबर। चला बघू आज सोलो। गाईस, गुगल मॅपवर कोणीच भरोसा नका ठेवा। आता जो हा रूट आहे ना, आता इथं मी लोकलच्या काकांना विचारलं, तर काका बोलले की हा रूट लांब पडेल तुला, शॉर्टकट नाही पडणार, तू आलाय त्याच रूटने जा। काय परत आता इथून जायला लागलं मी, म्हणून गुगल मॅपच्या भरोश्यावर कधीच नका येऊ, डबल टिबल कामं करायला हवेत। चला आता पण नाट्यातून आपण बाहेर चाललोय आता। हा पूर्ण नाटे आहे, नाटेगाव म्हणून। शॉर्टसाठी मी काय हा व्हिडिओ घेतलेत नाही, पण ह्याच व्हिडिओची साईज छोटी करून शॉर्टसाठी बनवेल। आणि इकडे जाम देवस्थान आहेत, भरपूर म्हणजे भरपूर देवाचे स्थान आहेत। बघूया आपल्याला जमते का फिरायला। हे बघा, आता इकडून कुठून 2 रस्ते आहेत। हाच असेल, एक ग्रामपंचायत आहे। हा सरळ योच बाबा, योच रस्ता। चला तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा। तर मला इथे गड दिसला, पण मी पहिल्यांदा गड बघतोय की एवढा खाली, म्हणजे डोंगरावर नाहीये, जमिनीच्या लेवलला, म्हणजे इकडे आजूबाजूला घर आहेत, एवढा उंचीवर नाही गड आहे। गोऱ्यात यशवंत गड म्हणून आहे श्री। हे इथं यशवंत गडचे पूर्ण ही दिसते। उन्हामुलं काही दिसत असेल किंवा नसेल, पण जर आपल्याला टाइम भेटलं तर आपण येताना कव्हर करू हा गड, आणि आज जेवढं कव्हर करायला भेटेल तेवढं करू, कारण रात्री मुंबईत निघायचं आहे। आणि माझ्या व्हिडिओ लेट येत आहेत, कारण इथे वायफाय नाही आहे आणि नेटचा प्रॉब्लेम होते म्हणून। तर मी काय करतोय, आता व्हिडिओ एडिट करून सगळं ठेवते। मुंबईला जाऊन वायफाय आहे, तिथे जाऊन मी पोस्ट करीन सगळ्या व्हिडिओ, तर त्यासाठी सॉरी। चला आता देवस्थानाच्या इथं थांबलेलो आहोत आणि हा काय असा रस्ता आहे, पूर्ण कच्चा आहे, मातीचा आहे पूर्ण, जेणेकरून आपण आपला देवगड आहे तिथून 5 किलोमीटर अंतरावर रस्ता कच्चाच आहे, पूर्ण कच्चा, असंच लाल मातीचा भेटणार आहे। आणि असा काही व्ह्यू आहे, एकदम जुना वडाचं झाड दिसते। इकडे एक नारळीची केलीची झाडं लावलेली आहेत आणि इकडे नारळीची झाडं आहेत। आणि आपण कोस्टल एरियालाच जातो, कारण मग तिथे मागे समुद्र दिसलं, मग कोस्टल एरियालाच आपण जातोय। अंबोलगड जागेचं नाव आहे, प्लस इथे गड आहे। आता गड तर मला वाटत नाही गड कसा आहे कसं, कारण फुटलेलं भरपूर आहे। आणि तिकडे आश्रम आहे ते बघायचं, तिथून समुद्राचा पॉइंट मस्त दिसतो। आणि हे 2 इथे देवस्थान आहेत।
ते मी येताना काय बघितलं नाही, समोर मला व्ह्यू दिसला समुद्राचा एक नंबर. पण पहिला आधी जाऊया वरती, बघूया गड, कारण ही पायवाट आहे. मला इथं भीती वाटते बिबट्या नसावा, एकतरी इथं कोणच नाही. तर बघूया पहिलं वरती तो. इथे काय आहे, नागरिकांनी अहवाल दिलेला आहे, मी इथे कचरा टाकणार नाही, कारण मी काय आहे, हाँ समजलं. तो मग देखने वाले को एक इशारा ही काफी आहे. आता आपण असं इथून जाऊया, आणि ही पण काही व्हिडिओ मोठी होणार आहे. त्याला बघूया. पायवाट बघा, ही पायवाट आहे. हा इथे पायऱ्या आहेत. व्हॉट दिस, अख्ख्या जागेत एक नाही. तुम्ही एकदा जागा बघा. ते तिथं मंदिर आहे, ही तोफ, आणि इथे मी एकटा. कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी एकटा आहे जिथे कोणच नाहीये. गाय किल्ला आहे, मला तर किल्ल्यासारखं तर इथं काही दिसत नाही, फक्त एक तोफ आहे इथे, आणि बेसिक आहे दगड्या भरपूर आहे. असू शकतं इथं किल्ला, असू शकतं, पण आत्ता तर त्याचे जास्त काही अवशेष नाही इथे, पण आहे दगड्या भरपूर आहेत जुन्या. एकतर ह्या मातीत अजूनपर्यंत किल्ला असंच जर मातीत असला तर, कारण इकडे एवढी टुरिस्ट येत नाही, तर इकडच्या लोकांना जागा माहीत नाही आहे, टुरिस्टला माहीत नाही आहे खरं एक जागा. पण इकडे यायला पाहिजे, बघण्यासारखं भरपूर काय रत्नागिरीमध्ये, ते तर बघाच. पण खरंच एकटा यायला तो पूर्ण घामटून जाईल, तेवढा इथं पिन ड्रॉप सायलेन्स आहे. एंट्रीच बघा कसली आहे खतरनाक वाली. आता आपण इथून खाली जाऊया, आणि तो आश्रम आहे तिथे जाऊन पहिला भेट घेऊया आश्रमची. ह्यातून पायऱ्या आहेतच, इथून खाली बाईक जोड डायरेक्ट नाही तर आश्रम जोड. रस्ता हाच आहे, तुम्हाला बोललेलो ना मी की रस्ता 6-7 किलोमीटर किंवा तिथं पोचसपर्यंत रस्ता कच्चा आहे, तर भरपूर कच्चा होता, भरपूर, म्हणून ते काय व्हिडिओत घेतलं नाही. आता त्याला उतरा पटापट, अजून पुढे जायचं. बघूया, मला वाटलं मोठा फोर्ट असेल, पण फोर्ट तर नाहीच आहे. चला जाऊ. तुम्हाला बघायचं आहे ना अंबोलगड काय आहे, बघायचं आहे ना, ऊन चेहऱ्यावर येतं बरं असं बोलते, बघायचं आहे ना, तर फक्त हा बघा. प्रॉपर समुद्र, भेंडी समुद्राच्या जवळ आहे मी. आणि या काय मोठ्या मोठ्या दगड्या, त्या तिकडं होड्या म्हणजे आपण हे डीप समुद्राच्या इथं. आणि दगडला चिरा बघा कसले गेले, ही चिरा. आणि तुम्ही कोकण काढा तर बघितले आहे ना, ते अशी स्ट्रीप तसे, तसं हा बघा
आणि खाली बघा फक्त 4-5 पहिला शॉर्ट्स घेतो मस्तवाल्या, यूट्यूबला पोस्ट कराय. मग कदाचित हा इथं आश्रम आहे, तिथून आपल्या खाली दिल्लीन जाऊन तर आपण खाली जाऊ, बघू मग ते कसं होतंय ते. आश्रममध्ये पहिला परवानगी घेऊन बघू. पण दिस मी अजून फिरणार रत्नागिरीचा असं असेल तर, आणि एकटाच फिरणार. बाई काय मजा येते, काय काय बघायला भेटतंय. सही आहे. बीच आहे तिथे बीच नाही आहे समजू शकत, पण आपण एका समुद्राच्या टोकाला पण इथे मोठ्या मोठ्या होड्या, मच्छीमाराच्या ज्या होड्या आहेत त्या फिरतात. तुम्हाला झूम करून मी एक होडी दाखवतो. ए झूम एवढाच होतोय बडी, झूम कमी होतोय. मी तुम्हाला फोटो बघा, मी तिथे होतो त्या कडेला, तुम्हाला ती कडा दिसते का नाही बघा, जर ती बघा तिथे होतो. आणि असा अर्धा चंद्रामध्ये प्रॉपर कापलेला असा आहे. आणि यार काय समुद्राच्या ठिकाणी आहे. अरे वा, म्हणजे बघ ना प्रॉपर डीप समुद्र आहे, डीप इथे बोलू शकतो आपण. तुम्ही समुद्र बघा, प्रॉपर डीप समुद्र. आणि आज मी नेमका ट्रायपॉड नाही आणलं, नाहीतर टाइमलेस काय निघाले असते. पण एवढ्याच दुपारच्या वेळेस आलोय म्हणून ऊन चेहऱ्यावर येतं तर क्लिअर दिसत नसेल. हां, सनसेटच्या टायमात तुम्ही इथे येऊ शकता, वरते तर येते ना. जर तुम्ही फोर्ट बघण्यासाठी येत असाल तर फोर्टमध्ये एवढं काही नाही आहे. तिथे आश्रम आहे, आश्रमला तुम्ही भेट देऊ शकता. तिथं बीच आहे, बीच स्टार्टिंगला बीच आहे. मी ते इथले 2 देवस्थान सोडले आणि डायरेक्ट बोललो इकडे येऊन बघतो पहिला. तर स्टार्टिंगचा बीचचं जाऊन तुम्हाला फोटोशूट व्हिडिओ दाखवतो आणि ट्रिप एन्जॉय करा. सेकंड सिरीज आहे माझी, येथील सिरीज अजून अर्जंटली जरा मुंबईला निघायचं, मग रात्री मुंबईला निघायचं आहे. ती जर व्हिडिओ आली तर येऊ शकते, नाही तर ती नाही येणार. येताना पण नाही येणार, डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी. आणि मी मगापासून देवगड बोलत होतो, देवगडला पण जायचं आहे आपल्याला. पण हा तर जाऊच आपण, पण हे जरा वेगळंच फिलिंग आहे यार, काय वाटतंय. काहीच मठामध्ये आलो, मठामध्ये काय ते पूजा होते म्हणून स्लो आवाजात बोलतो. हा आहे परशुराम स्वामी मठ. आता इथून आपल्याला बघूया जास्त आहे का इकडे. जेवण पण चाललंय रे, पण माहीत नाही आता. मी ट्रॅव्हलवर आहे, मी विचारले पण नाही कुणाला. तिथं आता व्हिडिओ करून दिली तर चांगलीच गोष्ट आहे. बघू त्या ॲक्सेस करायला भेटते का नाही. तिथं सुंबडीत आलोय, तिथं पूजा चालू आहे. तर इकडची सगळी माणसं माझ्या चेहऱ्याकडेच बघत होती. तर काय का व्हिडिओसाठी यायला लागलं. पण तुम्ही इथून व्ह्यू बघा फक्त. काय आहे इथे पण काय माणसं सुधारणार नाही, कचरा टाकतेच. पण काय समुद्र आहे शेवटी ना, समुद्रात जे कचरा टाकून ते बाहेर येणार म्हणजे येणारच. माहिती निवांत वाटतं इथे. काय इथून उतरायला आहे खाली जागा, तिथून तुम्ही खाली जाऊ शकता. पण मी खाली नाही जात, एकटाच आहे. आणि दुसरा देवस्थान आहे, तिथं जाऊन बघतो. तिथं जर काय बघण्यासारखं असलं तर अजून कंटेंट घेतो, कारण आज मुंबईला निघायचं आहे. जेवढ्या ठिकाणी फिरून होईल तेवढं चांगलं करण्यासाठी. चला मग डायरेक्ट गाडीवर. रस्ता तो सेमच आहे, खराब आहे थोडा, म्हणून व्हिडिओ काय करणार नाही. आणि हवेमुळे आवाजाला प्रॉब्लेम येत असेल तर डायरेक्ट ते देवस्थान आहे तिथं. आता आपण तो समोर दिसतो तो बीच आहे, हा तिथं आपण एन्जॉय करू शकतो, पण संध्याकाळच्या टायमात. हा इथे देवस्थान आहे, पहिले एक तिथे मोठा देऊळ आहे, पण तो देऊळ कदाचित बंद आहे. बंद आहे का काय ते मला माहीत नाही, कारण गेट बंद आहे. बघतो, एंट्री दिली, आत जाऊन दिली. आपण बसू जरा वेळेला, अर्धा 1 तास. आणि तो तिथे बीच आहे. बीचला आता उन्हाचा येऊन काय फायदा नाही. हां, पण तुम्ही फॅमिलीसोबत येत असला, का तुम्ही तुमच्या मित्रांसोबत येत असला तर चिल करायला मस्त बीच आहे. बीच पूर्ण बीचवर कोणच नाही आहे, नीट क्लीन बीच आहे. फॅमिलीसोबत तुम्ही मोस्ट एन्जॉय करू शकता, पण संध्याकाळी सनसेटच्या टायमात किंवा सकाळी. आता मी दुपारच्या वेळेत आलो आहे, तर माझ्यासारखी चुकी तुम्ही नका करू. आणि आहे इकडं बघण्यासारखं भरपूर आहे, पण भरपूर आत आहे. गावं आहेत,
आणि मला येताना थोडी भीतीवर वाटत होती, कारण त्या रस्त्याला बिबट्याचे साईन लावलेले आणि मी एकटाच येत होतो तिकडून. बेटे मला एकटा बिबट्याची धारला विरला तर ते वाटत होतं. पण भरपूर मस्त आहे. फक्त एवढंच आहे, गाव भरपूर आत आहे. इथे ना सुविधा कशा भेटत असतील माहीत नाही, कारण भरपूर आतात गाव आहे इथे. आमच्या आता गाव कसं बाहेरच आहे, रोडच गाव आहे, तसे नाही तिथली गावं आत आहेत, पण फुल शांती. त्या आता मी आश्रमच्या इथं पण गेलो ना, एक नंबर वाटलं तिथं. मला 10-15 मिनटं बसलो पण बरं वाटलं. आता निघूया इथून. हा बीच थोडा दाखवतो, भूक लागले काय ते पुढे खाऊया नाट्यात जाऊन आणि मग घरी जाय. ही मच्छी बघा सुकट टाकले, हे झालं. पण पाणी नीट अँड क्लीन आहे पाणी रे बघा. पाणी पूर्ण क्लिअर आहे. सेकंड फ्लोअरला आलो. बीच पण मस्त आहे, पण मी शूज घातलेत म्हणून मी काय खाली जाऊ शकत नाही. तुम्ही हे बघू शकता. या छोट्या कॅमेरा फोकस हलवतोय, सॉरी त्यासाठी. पण छोट्या होड्या लागलेल्या आहेत. म्हणजे इथे छोट्या ह्याच्यात मच्छी मारली जाते, पण आपण ज्या ठिकाणी होतो ना तिथे मोठ्या होड्या होत्या. तिथे बल्कमध्ये मच्छी मारलेली. हे बघा इथं सुकट टाकले मच्छी, तिथे बांगडे सुकट टाकले, बांगडे मच्छी हे सुकट टाकलेले आहेत. आणि पाणी बघू शकता तुम्ही, पूर्ण क्लिअर आहे. अजून तो तिथे तो टोक आहे, तर तिथे सध्या नाही. मी भरपूर लांब आलोय. ती बघा तिथं मी ॲक्टिवा ठेवलेली आहे, भरपूर लांब आलोय. आता काय ती बीच आहे. मी आता त्या बीचचं नाव पण विसरलो यार. तो देवगड बोलून तिकडे जायचं म्हणजे बीचचं नाव पण विसरलो. जाऊ द्या, बीचचा नाव मी तिथे जाऊ तुम्हाला सांगतो परत बघून. पण आहे मस्त आहे, फॅमिलीसाठी तुम्ही एन्जॉय करू शकता. मला इथे GT बघायची आहे. GT कुठे आहे पण बघू, GT भेटली तर ठीक, नाहीतर मग निघू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. अजून रत्नागिरीच्या अशाच व्हिडिओ येत राहतील. कुणी ना दाखवलेले तर मी दाखवणार. चला थंबनेलसाठी 4-5 फोटो काढू द्या. काहीच आत्ता इकडून बाहेर पडताना एक दादा भेटला लोकलवाला. त्याला विचारला अजून इकडे काय फिरायला आहे, तर तुम्हाला अजून एक बीच आहे या साईडला. आता त्याच रूटवरनं मी आत आलो इकडे. तर बीच बघूया कसं आहे, कारण तिथला बीच आहे एन्जॉय करण्यासारखं, पण एवढा खास नाही आहे. पण इकडचा बघूया बीच कसं आहे. सध्या तर या सोलो ट्रॅव्हल करते तर मजा येते, नवीन जागा बघायला. आणि मस्त वाटते. हा पण एवढा आहे, रस्ता जाम खराब आहे. रस्ता इकडं खरं नाही, रस्ता व्हायला पाहिजे. की एवढी चांगली स्पॉट आहे फिरण्यासाठी आहे, टुरिस्ट येतील त्यांच्यासाठी ते रस्ता चांगला पाहिजे. रस्ता भरपूर खराब आहे. आणि लोकल सेवा काहीतरी पाहिजे होते. तर आय डोंट नो, मला माहीत नाही इथं लोकल काय चालतं का नाही. पण हे रस्त्यांचं अवतार बघून तर मला तर नाही वाटत की इकडं बस बीच चालत असतील. या साईडला रस्ते किती छोटे आहे. आई इकडं बीच आहे ना, तो आहे. हा इकडे एक आहे ना, सरळ ना. परत घाबरलो ना, बोला त्या बीचवर ना आलो, परत तिकडं का पाठवतो. मी रस्ता जाम छोटे आहेत. आणि काहीच व्हिडिओ भरपूर मोठी होणार आहे. हो द्या, तुम्ही बघा तुम्ही हे ट्रॅव्हल कसं होतं. आणि जरा करा लाईक शेअर कमेंट करत राहा. जरा करतोय, मेहनत आहे माझी थोडी तरी, थोडा सपोर्ट करा मला. हॅलो, हा इकडे थोडी घरं बिरं चांगली मला वाटतात. या दिसला कॉपीराइट येईल. सी इज दिस अ बीच, सी द बीच.
गाडीला आपण इथं लावूया. वाव, इथं घेते बीच सुकून. यार कोणच नाही बीचवर, एकटा फक्त फिरतो, एकटा. तुम्ही बीच बघू शकता पूर्ण पूर्ण. यार पुढे जाऊ पण शकत नाही, शूज घातलेले आहेत मी. पाठनं सण येत असेल म्हणून थोडा काला दिसत असेल, पण तुम्ही बीच एन्जॉय करा. बीच बघा. वा, आता मी तिथे बसतोय थोड्या वेळ, चिल मारतोय. एक जागा भेटली टाइम लॅप्स घ्यायला, तुम्हाला तिथे टाइम लॅप्स घेतो आणि चुकून वाटतं. श्री संदीप राजाराम पाकर, हो, असे प्रत्येकाच्या नावाने इथे ठेवलेले आहेत बसायला. अशा ओढ्या आहेत इथे. हो या, वाटतंय. तुम्ही टाइमलेस एन्जॉय करा. बीच 10x10 आहे, पण टुरिस्ट लोकांना काय एवढं नाही इकडते नाही. इकडे जो खरंच इच्छा करतोय कोकण फिरायला तो एक बीच एक नंबर आहे. बीचवरती बघा हे कोणच नाही, म्हणजे कोणच नाही. ज्याला कोकण बघायचं आहे, कोकण अनुभवायचं आहे, त्यांनी खरंच कोकणात यावं. मग रायगड असो, रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो, कुठे पण असो, पण त्यांनी एकदा तरी कोकण ट्रिप करावी. एवढंच आहे. जागोजागी फक्त देवं भरपूर दिसतील. श्रद्धा आहे इथे देवांवरती. इथली माणसं देव मानतात. आता मी तर नाहीच मानत, तरी इकडची लोक देव मानतात. आता तुम्ही हेच बघू शकता वडाच्या इथे. म्हणजे पूर्ण गोल ह्याच्या देवांच्या मूर्त्या अशा ठेवलेल्या आहेत. तर आपण कुणाला मी ही नाही करत, ते काय श्रद्धा आहे म्हणून ठेवलंय. पण अशा ठिकाणी जाताना आपण पण त्याची काळजी घ्यावी. चप्पल विप्पल न घालून जावं, आपण पण त्याचा आदर करावा. पण व्ह्यू एक नंबर आहे. ब्लॉग भरपूर मोठा होईल. एडिट करता करता मेन स्पॉटच ठेवणार आहे मी. आणि इथलं नाव आहे अंबोलगड, नॉट अ देवगड. मगापासून देवगडच मी भरपूर मागं व्हिडिओत बोललेला आहे, पण आहे अंबोलगड. हे बघा. आणि ही माझी स्वीटी ही आहे म्हणून इकडं फिरतोय. चला आता इथून भूक लागले जोरात. बीच बघितले भरपूर बीच, एन्जॉय करायला येऊ सनसेटच्या टायमात. आता इथून निघूया आणि डायरेक्ट नाटेमध्ये जाऊया. नाट्यात जर काय ते असलं तर ठीक आहे, फिरा. ना नाट्यात काय ते खाऊया, मला भूक लागले. मी आता मग काय रस्ता तर तुम्ही तो पाहिलाच आहे, तोच आहे रस्ता. बनवण्यासाठी मी काय मोठो ब्लॉगर नाही आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रस्ता दाखवतोय. रस्ता आहे चांगला, प्लस गुगल मॅपवर परफेक्ट रस्ता आहे. मध्ये चुकला तर तुम्हाला लोकल गाईड करतीलच. शॉर्ट व्हिडिओमध्ये लोकेशन मी सांगू शकतो, प्लस लोकेशन टाकू शकतो मी. प्रॉपर व्हिडिओसाठी मला मोठं ब्लॉगिंग करायला लागेल. ती पण काही दिवसांनी करू, काही वर्षांनी करू. पण सध्या नॉर्मल ब्लॉगिंगवरच फोकस आहे माझा. बघूया कसं होतं आहे ते. आणि तुम्हालाही जर माझी जर्नी आवडत असेल तर खरंच लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि माझ्या व्हिडिओ डिले येतात त्यासाठी सॉरी परत एकदा बोलतोय. नेटवर्कचा इश्यू करा सॉर्ट आउट झाला का माझ्या व्हिडिओ डेलीच्या येतील, फिरण्याच्याच येतील. रेग्युलर ब्लॉग नसणार आहेत माझे, ट्रॅव्हलिंग ब्लॉगच असतील माझे. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. बघू पुढे काय स्पॉट भेटत आहे का नाही. स्पॉट भेटला तर त्याला पण घेऊ, रिकवर करू. नाही भेटला तर व्हिडिओ एंड करतो इथेच. नाहीतर मी तिथे घरी गेल्यावर पण एंड करतो व्हिडिओ. पण इथे एंडच समजा तुम्ही. चला मग बाय.